श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. आजचा हा संदेश जर तुम्ही मनापासून ऐकला तर तुमच्या आयुष्यातील अर्ध्या चिंता संपतील. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा एकच शक्ती साथ देते, ती म्हणजे गजानन महाराज. जी माणसं आलेल्या परिस्थितीशी जुळून घेतात तीच माणसं सुखी जीवन जगत असतात. ज्यांना प्रत्येक गोष्टीत कमतरता जाणवत असते ते कायमचे दुःखी राहत असतात. जगण्यात काहीच सुख नसते याचं विचारातून जीवनाकडे पाहतात असतात. जगण्याचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार शिकावा लागतो तर दुसरा प्रकार शिकण्याची गरज नसते. माणूस जन्माला आला की त्याला योग्य संस्कार शिकण्याची गरज असते. परिस्थितीशी स्वतःशी जुळवून करायला शिकल्यावर जीवनात दुःखच शिल्लक राहत नाही. आहे त्या स्थितीतही आनंद मिळत असतो. आजूबाजूच्या लोकांवरही जीव जडत असतो. त्रास कोणाला आपला होत नसतो आणि आपण दुसऱ्याचा त्रास आपल्याला करून घेत नसतो. म्हणूनच जी येईल परिस्थिती जीवनात तिच्याशी एकरूप होऊन जगायला शिका. तसे तर जीवनात दुःख कोणाला चुकलं पण त्या परिस्थितीत सुखी समाधानी राहून समृद्ध जीवन जगायला शिका. एकलव्याने अंगठा नसता कापून दिला तर, द्रौपदीचे वस्त्रहरण झाले नसते तर, कुंतीने कर्णाचा त्याग केला नसता तर, पांडवांना इंद्रप्रस्थ वापस मिळालं असतं तर, भीष्मांनी प्रतिज्ञा नसती घेतली तर, धृतराष्ट्र अंध नसते तर, या सर्व प्रश्नाचं एक कॉमन उत्तर हेच आहे की मग युद्धच झालं नसतं, जीवितहानी झाली नसती, विनाश टळला असता, हस्तिनापूर पांडवांना सहज मिळालं असतं. पण जगात सहज काहीच होत नाही. खूप चांगलं होण्यासाठी खूप वाईट पण व्हावं लागतं. यामुळे सृष्टीचा बॅलन्स कायम राहतो. युद्ध झालं नसतं तर आपण भगवद्गीतेच्या ज्ञानाला मुकलो असतो. विजयाची चुकवावी लागणारी किंमत काय असते हे आपल्याला त्याची जाणीव झाली नसती. चोर जेव्हा म्हैस चोरतात तेव्हा प्रथम म्हशीच्या गळ्यातील घंटा काढतात. त्यानंतर एक चोर गावाच्या पश्चिम दिशेस घंटा वाजवत पडतो आणि बाकीचे चोर पूर्व दिशेस म्हैस घेऊन पळत सुटतात. गावातील रहिवासी घंटेच्या मागे पश्चिम दिशेकडे पळतात आणि चोर थोडं पुढे जाऊन घंटा फेकून पळून जातो. त्यामुळे गावकऱ्यांच्या हाती फक्त घंटाच लागते आणि चोर म्हैस चोरून निघून जातात. आपली म्हैस म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य व्यवस्था, महिला सुरक्षा, परिवहन व्यवस्था, उद्योग, शेतमाल हमीभाव व इतर जीवनावश्यक प्रमुख मुद्दे. म्हशीची घंटा म्हणजे मंदिर, मस्जिद, हिंदू मुस्लिम जातीवाद व आरक्षण, भाषा, परप्रांतीय वाद, वैयक्तिक टीका, सोशल मीडिया टीका टिप्पणी व इतर भरकटणारे मुद्दे. माझं ऐका आणि वागा. जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे का? आजारपणाचा बिछाना. आपली गाडी चालविण्यासाठी चालक भाड्याने मिळतो. पैसे कमावून देण्यासाठी माणसं ठेवता येतात. पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही काहीही नेमू शकत नाही. हरवलेल्या वस्तूही सापडतात, पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायाने पुन्हा मिळू शकत नाही आणि ती असते आपलं आयुष्य, काळ आणि वेळ. शस्त्रक्रियेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात आपलं केवळ एकच पुस्तक वाचावं राहिलं हे जाणीव असते. ती असते निरोगी आयुष्य जगण्याचं पुस्तक. देव्हाऱ्यात समय का लावतात? सम म्हणजे सारखी, ई म्हणजे आई. आईसारखी असणारी ती समयी. आई जशी आपल्या मुलांची चिंता करते, देवाजवळ आपल्या लेकरांसाठी सुख व आरोग्य मागत असते, तशी देवघरात जळणारी समयी रात्रंदिवस आपल्यासाठी शुभचिंतन करत असते. देवाला आपण आई म्हणतोच. संत तुकाराम महाराजांनी तर विठाईला माऊली म्हटले आहे. एवढे मातेचे महत्त्व आहे की कन्येला विवाहात रुखवतामध्ये प्रामुख्याने समई दिली जाते. आई थोर तुझे उपकार या भावनेने समईची पूजा केली जाते. निरांजन म्हणजे पंचमहाभूत तत्वांनी युक्त असा स्थूल देह. निरंजनातील साजूक तूप म्हणजे देह. कापसाची वात म्हणजे कारण देह. ही वात पेटल्यावर नंतर देव आणि भक्त यामध्ये प्रकाश पडतो. निरंजनातील ज्योत स्वतः जळून इतरांना प्रकाश देण्याचे कार्य करते.
तसे आपल्या हातून परोपकार घडावेत असा बोध यातून सूचित केला असावा. आता आमच्यात नुसतीच चालते देवाणघेवाण. सुख सगळं बाप्पा माझ्या घरी आण. तरीही बापडा कधी कधी रुसत सुद्धा नाही आणि आमच्या आमिषांना फसत सुद्धा नाही. देवासारखा उभा राहतो, रोज गाभाऱ्यात. बाप्पा हल्ली कुठे राहतो तुझ्या माझ्या मनात. आणि पुढच्या वर्षी वाजत गाजत येतो, पाहुण्यांसारखा येऊन पाहुण्यांसारखा जातो. गणपती बाप्पा मोरया. सत्यामृत. आपल्या फायद्यासाठी खोटं बोलण्याची सवय जोपर्यंत जात नाही तोपर्यंत दारिद्र्य संपत नसते. जिथं असत्याचा वास असतो तिथं लक्ष्मी नांदत असते, पण सत्याच्या ठिकाणी दारिद्र्य थांबत नाही. सत्यात आत्मविश्वास असतो. आत्मविश्वास यशाचे प्रतीक आहे. म्हणून सत्य हे समाधानी जीवनाचे अमृत आहे. आयुष्य जगायचं असेल तर आयुष्यात तुम्ही काही मिळवलं का नाही याला फारसा काही अर्थ नसतो. अर्थ असतो तुम्ही एखादं तरी स्वप्न पाहिलं का नाही याला. जगाला विसरून स्वतःच्या धुंदीत जगला का नाही याला. स्वप्न माणसाला उद्याची आस लावतात. स्वप्न माणसाला उद्यासाठी प्रयत्न करायला शिकवतात. स्वप्न माणसाला उद्याची वाट बघायला शिकवतात. स्वप्न माणसाला उमेद देतात. उद्या अजून एक दिवस येणार आहे आणि तो आजच्यापेक्षा चांगला असणार आहे. तू एकटीच नाही आहेस. या जगात 90% माणसं नेहमी म्हणत असतात मी तर इतकं चांगला किंवा चांगली आहे, मग माझ्यासोबतच वाईट का होतं नेहमी आयुष्यात. नाती का तुटतात, माणसं का दुरावतात, व्यवसाय काय मंदावतो वगैरे वगैरे. कसं आहे ना, आयुष्यात काही चांगलं व्हावं असं वाटत असेल तर फक्त एक व्यक्ती म्हणून आपलं चांगलं आयुष्य पुरेसं नाही. नात्यात असो किंवा व्यवसायात, प्रेमात असो किंवा पैशात, आपण खुल्या मनाने आपल्या आजूबाजूच्या सातत्याने बदलणाऱ्या परिस्थितीत किती स्वीकार करतो आणि बऱ्या वाईट घडणाऱ्या गोष्टींमध्ये आपल्या मनाचा तोल किती सांभाळतो हे जास्त महत्त्वाचं असते. मित्रांनो, तुम्हाला जर माझं बोलणं पटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. तुम्ही काहीही कमेंट करू शकता. आपलं भविष्य समजण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे ते घडवणे. कारण आपल्या आयुष्यात काय मोठं घडणार आहे ते आपण घडवल्याखेरीज आपल्याला कळत नाही. जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या हाताने घडविता तेव्हा तुम्हाला कळून चुकतं की आयुष्यात चूक असं काहीच नसतं. ज्यांना आपण चुका म्हणत असतो त्या खरं तर आयुष्यात आपल्याला सुधारण्यासाठी मिळालेल्या संधी असतात. आपण एक काहीतरी करण्यात मग्न असताना आपल्यासोबत जे काही दुसरंच घडतं त्यालाच म्हणतात आयुष्य. आपण किती लवकर ही गोष्ट शिकतो यावर आपण किती टिकतो हे अवलंबून असतं. आपण आयुष्यात जे काही करतो त्यापेक्षा आयुष्य आपल्यासोबत जे काही करत आहे ते आपण किती चांगल्या प्रकारे हाताळतो यावर आपल्या आयुष्याचं यश व अपयश अवलंबून असते. कधीकधी आपण स्वतःला आरशात कितीही निहाळलं तरी नीटचं समजू शकत नाही. कारण कधीकधी स्वतःला समजून घेण्यासाठी स्वतःच्या दृष्टीने नव्हे तर इतरांच्या दृष्टीने पाहण्याची गरज असते. आयुष्याबद्दल लिहिण्यासाठी ते जगणं गरजेचं असतं. कारण पेन आणि डायरी असेल तर मग कोणीही लेखक होऊ शकतो, पण वाचणाऱ्याच्या काळजाला हात घालणारं पुस्तक लिहिण्यासाठी आयुष्याने दिलेल्या जखमा अनुभवाव्या लागतात, जगाव्या लागतात. अनुभवाच्या पेनात जखमाईची शाई भरून आयुष्य लिहिणारा माणूसच खरा लेखक होऊ शकतो. क्षमता असूनही माणसं आयुष्यात यशस्वी का होत नाहीत? कारण मित्रा, माणसाच्या क्षमता माणसाचं आयुष्यातलं यशापयश ठरवत नसतात, माणसाचे निर्णय ठरवत असतात. सर्व गुणे संपन्न व सर्व क्षमतायुक्त मनुष्याला पण योग्य निर्णय योग्य वेळी घेता आले नाहीत तर मग त्याच्या क्षमता, गुण, शहाणपणा, योग्यता आणि सर्व आयुष्य व्यर्थ होते. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉन क्लिक करा. त्याचबरोबर एक छानशी कमेंट करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.